नमस्कार मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये बँक निफ्टीसाठी कोणत्या लेवल महत्त्वाचे आहेत, त्याच्यासोबत बँक निफ्टी जे काही कॉम्पोनंट आहे ते कॉम्पोनंट कशा पद्धतीने ट्रेड करत आहेत, ते कॉम्पोनंट कोणत्या लेवलवरती सध्या क्लोज आहेत याची सविस्तर चर्चा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ह्या आठवड्यात जे काही ट्रेडिंग करतोय ते मंथली सिरीजमध्ये ट्रेडिंग करतोय, म्हणजे हे जे काही एक्सपायरी असणार आहे ती आपली काही की वीकली एक्सपायरी प्लस मंथली एक्सपायरी असणार आहे। त्यामुळे येणाऱ्या आठवड्यामध्ये जे काही मूव्ज मिळणार आहे ते आपल्याला मूव्ज खूप फास्ट मिळणार आहे। त्यामुळे येणाऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही तुमच्या लॉट साईजवरती काम करा किंवा तुम्ही जे काही तुमचं कॅपिटल आहे ते कॅपिटल प्रिझर्व करण्याकडे लक्ष द्या, कारण की बँक निफ्टी जर तुम्ही तो वीकली टाइम फ्रेमवरती जर इथं चार्ट बघितला तर बँक निफ्टी काय की जी काही आपली 1 फेब्रुवारीची कॅन्डल आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की जोपर्यंत बँक निफ्टी 1 फेब्रुवारीच्या निफ्टी असू द्या किंवा बँक निफ्टी असू द्या, तर 1 फेब्रुवारी जी काही कॅन्डल आहे ती कॅन्डल खूप महत्त्वाची आहे, कारण की त्या कॅन्डलच्या वरती बँक निफ्टी किंवा निफ्टी क्लोज व्हायला चालू झाला तर त्याच्यामध्ये आपल्याला अप्पर साईडची मोमेंटम बघायला मिळेल। आणि जर तुम्ही बघितलं असेल तर बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की बँक निफ्टीसाठी 41,900 ते 42,000 हा काय की स्ट्रॉंग सप्लाय झोन म्हणून काम करतोय आणि बँक निफ्टीमध्ये 40,800 ते 41,000 काय की एक स्ट्रॉंग डिमांड झोन म्हणून काम करतोय। म्हणून जोपर्यंत बँक निफ्टी आता 40,800च्या खाली डेली बेसिसवरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक विकनेस बघायला मिळणार नाही। आणि बँक निफ्टी जोपर्यंत 42,000 असू द्या किंवा 42,055 42,060 ह्या लेवलच्या वरती जोपर्यंत इथं ह्या लेवलच्या वरती एखादी कॅन्डल क्लोज देत नाही तोपर्यंत आपल्याला बँक निफ्टीमध्ये काय की एक स्ट्रॉंगनेस किंवा बँक निफ्टीमध्ये बायरचा पगडा आपल्याला तिथं दिसणार नाही। जर बँक निफ्टी हा स्लो आणि स्टेडीली जर 40,800 ही जी काही वीकली टाइम फ्रेमवरती जर तुम्ही इथं कॅन्डल बघितला किंवा चार्ट बघितला तर बँक निफ्टीमध्ये 40,800 ते 41,900 42,000 हे काय की टाईट कन्सोलिडेशनचा एरिया आहे। म्हणजे जर ह्यामध्ये जर तुम्ही प्रिव्हियस चार्टमध्ये जर बँक निफ्टीचा बघितला तर ह्या एरियामध्ये बँक निफ्टीनं काय की जो काही 2022 ऑक्टोबर 2022 मध्ये बँक निफ्टी जो काही हाय तयार झाला तर त्या हायच्या दरम्यान बँक निफ्टीनं खूप कन्सोलिडेशन केलं आणि त्यानंतर आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक नवीन लाईफ टाइम हाय बघायला मिळाला। त्यामुळे बँक निफ्टी खाली पण येताना ह्या एरियामध्ये जास्त कन्सोलिडेशन करणं खूप गरजेचं आहे। म्हणजे जर येणाऱ्या आठवड्यामध्ये बँक निफ्टीनं जर 41,000 ते 41,900 किंवा 41,800च्या दरम्यान जर क्लोजिंग दिलं, म्हणजे येणाऱ्या आठवड्यात जर बँक निफ्टी 41,500 ते 42,000च्या दरम्यान जर क्लोज झाला आणि जर पुढच्या आठवड्यात म्हणजे मार्च महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये जर बँक निफ्टीनं 42,055 लेवल ही जर अपसाईडला ब्रेक केली तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला 42,400 आणि 43,000 पर्यंत पण टार्गेट बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकेल। आणि असं पण होऊ शकतं की बँक निफ्टी हा 40,800 पर्यंत इंट्राडेमध्ये पण येईल, पण त्यानंतर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक शार्प रिकव्हरी इथं बघायला मिळू शकेल। त्यामुळे बँक निफ्टी जोपर्यंत आपल्याला एक क्लिअर कट क्लोजिंग देत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला जो काही व्ह्यू आहे तो व्ह्यू बदलून चालणार नाही। सध्याचं मार्केट कसं काय की बँक निफ्टीमध्ये 40,800 ते 41,000 हा काय की एक डिमांड झोन आहे आणि 41,800 ते 42,050 42,060 हा काय की एक स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे। म्हणून बँक निफ्टी जसं वरती चालतोय तसं तसं बँक निफ्टीमध्ये आपल्याला सेलिंग प्रेशर माउंट होताना दिसतंय आणि बँक निफ्टी जसं 40,800 40,900 किंवा 41,000 ह्या लेवलपर्यंत येतोय तसं तसं बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय की एक बाईंग प्रेशर बघायला मिळते। तर आपण जर एक तासाच्या टाइम फ्रेमवरती जर बँक निफ्टीचा चार्ट ऑब्झर्व केला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला इथं बघायला मिळेल की बँक निफ्टी जी काही 1 फेब्रुवारीची कॅन्डल आहे, बँक निफ्टी जो काही 1 फेब्रुवारीचा हाय आहे त्या हायच्या वरती बँक निफ्टी अजून एकदा पण गेलेलं नाही। आणि जर तुम्ही निफ्टीचा विचार केला तर निफ्टीनं त्या जे काही 1 फेब्रुवारीचा हाय होता त्या हायच्या वरती 1 ते 2 वेळा क्लोजिंग पण दिलेलं आहे, पण बँक निफ्टीमध्ये आपल्याला ते काही क्लोजिंग बघायला मिळालेलं नाही, इव्हन दो त्या हायला आपण रिटेस्ट पण केलेलं नाही। त्यामुळे बँक निफ्टी जोपर्यंत आता 42,000 किंवा 42,055 42,060 ह्या लेवलच्या वरती जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये अग्रेसिव्हली काही की बायर्स इथे ऍक्टिव्ह होणार नाहीत। आणि जोपर्यंत बँक निफ्टी 1 फेब्रुवारी जी काही कॅन्डल ओपनिंग कॅन्डल आहे त्या कॅन्डलच्या खाली डेली बेसिसवरती क्लोजिंग देत नाही, म्हणजे जोपर्यंत बँक निफ्टी हा 41,100 असू द्या किंवा 41,000 असू द्या ह्या लेवलच्या खाली जोपर्यंत बँक निफ्टी डेली बेसिसवरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला अग्रेसिव्हली सेलर्स ऍक्टिव्हेट झालेले बघायला मिळणार नाहीत। बँक निफ्टीमध्ये आपल्याला इंट्राडेसाठी ते मूव्ज बघायला मिळतील, पण आपल्याला तिथं काय की जो काही आपला व्ह्यू आहे म्हणजे जोपर्यंत बँक निफ्टी 40,800च्या खाली किंवा 41,000च्या खाली जोपर्यंत डेली बेसिसवरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत आपल्याला बँक निफ्टीमध्ये अग्रेसिव्हली पुट ऑप्शन बाय करायचं नाही। आणि जोपर्यंत बँक निफ्टी 42,000च्या वरती
क्लोजिंग देत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला अग्रेसिव्हली कॉल ऑप्शन बाय करायचे नाहीत. म्हणजे हा जो काही एरिया आहे तो बँक निफ्टीसाठी एक व्होलाटाईल एरिया, किंवा इथं जर आपण बँक निफ्टीला नो ट्रेडिंग झोन म्हणून जर बघितलं तर आपल्याला तिथं काही जे काही लॉस होणार आहेत किंवा जे काही आपले स्टॉप लॉस ट्रिगर होणार आहे ते स्टॉप लॉस ट्रिगर होण्याचे चान्सेस खूप कमी असणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत बँक निफ्टी ह्या लेवलच्या वरती तुम्हाला एखादं डिसिजन देत नाही किंवा कॅन्डल क्लोज होऊन तुम्हाला एखादं डिसिजन देत नाही तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीमध्ये अग्रेसिव्हली काही की इथं ट्रेडिंग करू नका. कारण की ह्या जर एरियामध्ये जर तुम्ही ट्रेडिंग केला तर तुम्हाला तिथं तुमचे स्टॉप लॉस ट्रिगर होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि तुम्हाला तिथं स्टॉप लॉस ट्रिगर होऊन लॉस होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचं लॉस मनी मॅनेजमेंट, कॅपिटल मॅनेजमेंट असू द्या किंवा लॉट साईज मॅनेजमेंट असू द्या ह्याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही बँक निफ्टीचे कंपोनंट जर बघितले तर त्यामध्ये HDFC बँक आणि ICICI बँक हे दोनच बँक निफ्टीला सध्या काय की होल्ड करून ठेवायचं काम करत आहेत. आणि जर तुम्ही बाकीचे बँक बघितले, ॲक्सिस बँक असू द्या, SBI असू द्या, तर ते काय की खूप वीक आहेत. जर HDFC बँक आणि ICICI बँक पण येणाऱ्या आठवड्यामध्ये जर विकनेस दाखवायला चालू केला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला करेक्शन बघायला मिळू शकतं आणि ते करेक्शन खूप फास्ट असू शकतं. तर जर बँक निफ्टी 40,800च्या खाली जर डेली बेसिसवरती क्लोज व्हायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये आपलं पहिलं टार्गेट निघून येणार आहे ते 40,100 आणि दुसरं टार्गेट असणार आहे ते 39,500 पर्यंत. म्हणजे बँक निफ्टी जर 40,800च्या खाली जर क्लोजिंग द्यायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट असणार आहे ही जी काही मोठी रेड कॅन्डल तयार झाली, ह्या रेड कॅन्डलचा लो आणि त्यानंतर जे काही आपलं 1 फेब्रुवारीचा लो आहे तो लो रिटेस्ट करायला बँक निफ्टी येऊ शकतो. आणि जर बँक निफ्टी स्लो आणि स्टेडीली जर ह्या आठवड्यामध्ये 41,900 किंवा 42,000 ह्या लेवलपर्यंत जर क्लोज होण्यास सक्सेसफुल झाला तर येणाऱ्या आठवड्यामध्ये किंवा मार्च महिन्यामध्ये आपल्याला बँक निफ्टीमध्ये 43,000 पर्यंत पण टार्गेट बघायला मिळू शकतं. बँक निफ्टी जोपर्यंत आपल्याला क्लिअर कट क्लोजिंग देत नाही तोपर्यंत आपल्याला काय की बँक निफ्टीमध्ये ते व्ह्यू तिथं ठेवणं खूप चुकीचं आहे. कारण की जर तुम्ही ॲक्सिस बँक आणि जर SBI ला बघितलं तर जोपर्यंत अदानी ग्रुप बद्दल एखादी पॉझिटिव्ह न्यूज तुम्हाला मार्केटमध्ये येणार नाही तोपर्यंत ॲक्सिस बँक आणि SBI मध्ये आपल्याला काय की एक हेल्दी बाईंग मोमेंटम बघायला मिळणार नाही. कारण की अदानी ग्रुप बद्दल जर निगेटिव्ह डेव्हलपमेंट झालं तर त्याचा रिपल इफेक्ट हे जे काही बँकिंग स्टॉक्स असतील म्हणजे ॲक्सिस बँक असेल, SBI असेल, त्याच्यासोबत कोटक महिंद्रा बँक असेल ह्याच्यावरती ते रिपल इफेक्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे अदानी ग्रुपमध्ये पण कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होतात ह्याच्यावरती पण लक्ष देणं येणाऱ्या आठवड्यामध्ये खूप गरजेचं आहे. तर आता बघूया की आपण सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो आणि त्याच्यासाठी कोणत्या लेवल महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं असेल तर बँक निफ्टी जोपर्यंत 41,255च्या वरती 3 ते 4 कॅन्डल क्लोज देत नाही, 5 मिनिटाच्या 3 ते 4 कॅन्डल जोपर्यंत 41,255च्या वरती डेली क्लोजिंग देत नाही बँक निफ्टी तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये तुम्हाला अग्रेसिव्हली कॉल ऑप्शन बाय करायचं नाही. जर 41,255 ही लेवल बँक निफ्टी होल्ड करायला सक्सेसफुल झाला तर बँक निफ्टीमध्ये आपलं पहिलं टार्गेट मिळणार आहे ते 41,317, दुसरं टार्गेट असणार आहे ते 41,422 आणि तिसरं टार्गेट असणार आहे ते 41,501. म्हणजे जो काही शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचा हाय आहे तो हाय रिटेस्ट करायला बँक निफ्टी स्लो आणि स्टेडीली जाऊ शकतो. जोपर्यंत बँक निफ्टी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर फ्लॅट ओपन झाला आणि जर जोपर्यंत बँक निफ्टी 40,990च्या खाली क्लोजिंग देत नाही किंवा 40,990च्या खाली ट्रेडिंग करत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला पुट ऑप्शन बाय करायचं नाही. त्यावेळेस जर बँक निफ्टी 40,990च्या खाली जर 15 मिनिट किंवा 20 मिनिट जर ट्रेड केला तर त्यावेळेस तुम्हाला तिथं पुट ऑप्शन बाय करायचं. त्यावेळेस तुमचं पहिलं टार्गेट असेल ते 40,888, दुसरं टार्गेट असेल ते 40,777 आणि तिसरं टार्गेट असेल ते 40,700. म्हणजे जर बँक निफ्टी 41,000च्या लेवलच्या खाली जर ट्रेडिंग करायला चालू झाला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तर तुम्हाला तिथं बँक निफ्टीमध्ये काय की अग्रेसिव्हली पुट ऑप्शन बाय करायचं. आणि जर बँक निफ्टीने 41,255 लेवल जर ही होल्ड केली तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला काय की तिथं बाय ऑन डिप ही स्ट्रॅटेजी यूज करायची. म्हणजे जोपर्यंत बँक निफ्टी आता तुम्हाला 41,000च्या वरती मिळतो तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये काय की बाय ऑन डीप स्ट्रॅटेजी करायचं नाही. कारण की इथं बँक निफ्टीमध्ये जे काही स्विंग लो तयार झाला तो स्विंग लो काय की सपोर्टचं काम करणार आहे. त्यामुळे जोपर्यंत बँक निफ्टी ह्या स्विंग लोच्या खाली ट्रेडिंग करत नाही तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये अग्रेसिव्हली पुट ऑप्शन बाय करायचं नाही. कारण की जर तुम्ही इथं वीकली टाइम फ्रेमवरती जर बँक निफ्टीचा चार्ट ऑब्झर्व केला तर बँक निफ्टीसाठी 40,800 काय की स्ट्रॉंग डिमांड झोनचं काम करत आहे. म्हणजे इथं हा जो काही एरिया आहे बँक निफ्टीसाठी 40,800 ते 41,000 हा बँक निफ्टीसाठी काय की एक डिमांड झोनचं काम करतोय. म्हणजे इथं जसा बँक निफ्टी यायला चालू होईल तसं इथं बायर्स ऍक्टिव्हेट होत आहेत आणि ते बायर्स बँक निफ्टीला वरती घेऊन जायचं काम करत आहेत. त्यामुळं जोपर्यंत बँक निफ्टी 40,800च्या खाली तुम्हाला डेली बेसिसवरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये काय की एक स्ट्रॉंग निगेटिव्ह व्ह्यू ठेवायचं नाही. तर आता बघूया की बँक निफ्टी जे काही कॉम्पोनंट आहे ते कॉम्पोनंट कशा पद्धतीनं
ट्रेड करतायत, जर तुम्ही HDFC बँकचा वीकली जर चार्ट बघितला तर HDFC बँकमध्ये काय की आपल्याला इथं HDFC बँक हायर साईडला त्याची लेवल होल्ड करताना दिसतोय. म्हणजे HDFC बँकसाठी जो काही सपोर्ट आहे तो 1630 ते 1643 दरम्यान. जर 1643च्या खाली जर HDFC बँक क्लोजिंग द्यायला चालू झाला तर HDFC बँकमध्ये आपल्याला एक विकनेस बघायला मिळेल. त्यावेळेस HDFC बँकमध्ये आपल्याला 1630 आणि 1617 पर्यंतचे पण टार्गेट बघायला मिळतील. आणि जर HDFC बँक 1670च्या वरती जर येणाऱ्या आठवड्यामध्ये क्लोजिंग देण्यास सक्सेसफुल झाला तर HDFC बँकमध्ये आपल्याला काय की 1681 आणि त्यानंतर 1600 किंवा 1700 पर्यंतचे पण टार्गेट बघायला मिळू शकतं. त्याच्यासोबत बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला काय की एक अपसाईडची मोमेंटम बघायला मिळू शकते. जर तुम्ही बँक निफ्टीचं जर वीकली चार्ट बघितलं तर बँक निफ्टीमध्ये काय की एक निगेटिव्ह कॅन्डल पॅटर्न तयार झाला, म्हणजे इथे एक बेरिश एनगल्पिंग कॅन्डल पॅटर्न तयार झाला. जर ह्या वीकच्या लोच्या खाली जर बँक निफ्टी क्लोजिंग द्यायला चालू झाला, म्हणजे 40,800च्या खाली जोपर्यंत बँक निफ्टी क्लोजिंग देत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक विकनेस दिसणार नाही. कारण की जर बँक निफ्टी 40,800च्या खाली जर डेली बेसिसवरती क्लोजिंग द्यायला चालू झाला तर आपल्याला तिथे एक ह्या बेरिश एनगल्पिंग कॅन्डलचं काय की ऍक्टिव्हेशन झालेलं दिसेल. त्यामुळे जोपर्यंत 40,800 पर्यंत बँक निफ्टी आहे तोपर्यंत तुम्हाला काय की बँक निफ्टीवरती बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज केली तर तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो. आणि जर बँक निफ्टी 40,800च्या खाली जर क्लोजिंग द्यायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला 40,100 आणि 39,500 पर्यंतचे पण टार्गेट बघायला मिळू शकतात. जर तुम्ही ॲक्सिस बँकचा जर चार्ट इथं वीकली टाइम फ्रेमवरती बघितला तर ॲक्सिस बँकमध्ये मागच्या आठवड्यामध्ये पण सांगितलेलं की ॲक्सिस बँकमध्ये इथे एक शूटिंग स्टार कॅन्डल पॅटर्न तयार झाला आणि आपल्याला तिथं ॲक्सिस बँकमध्ये एक चांगलं हेल्दी करेक्शन बघायला मिळू शकतं. जर तुम्ही ॲक्सिस बँकचा जर इथं चार्ट बघितला तर ॲक्सिस बँकमध्ये जो काही सपोर्ट लेवल आहे तो 845 ते 833च्या दरम्यान. जर येणाऱ्या आठवड्यामध्ये ॲक्सिस बँक 833च्या खाली क्लोजिंग द्यायला चालू झाला किंवा 833च्या लेवल जर ॲक्सिस बँकनं व्हायोलेशन केलं तर ॲक्सिस बँकमध्ये आपल्याला 820 आणि 790 पर्यंत पण टार्गेट ॲक्सिस बँकमध्ये बघायला मिळू शकेल. आणि ॲक्सिस बँकसाठी जो काही रेजिस्टन्स आहे तो 880 ते 890च्या दरम्यान. जर 890च्या वरती जर ॲक्सिस बँक क्लोजिंग व्हायला चालू झाला तर ॲक्सिस बँकमध्ये आपल्याला 910 आणि 920 पर्यंत पण टार्गेट बघायला मिळेल. नेक्स्ट बँक आहे ती ICICI बँक. तर ICICI बँकसाठी जो काही सपोर्ट आहे, जर तुम्ही HDFC बँक आणि ICICI बँकचा जर चार्ट इथं वीकली टाइम फ्रेमवरती बघितला तर ह्या दोनच बँक हायर लेवलला त्यांच्या लेवल होल्ड करून आहेत. आणि जर तुम्ही बँक निफ्टीचा पण चार्ट बघितला तर ह्या दोन बँकांमुळे बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला काय की हायर लेवलला बँक निफ्टी होल्ड करताना दिसून येतोय. जर HDFC बँक आणि ICICI बँक येणाऱ्या आठवड्यामध्ये वीक झाले आणि त्याच्यासोबत जर ॲक्सिस बँक आणि SBI मध्ये जर करेक्शन यायला चालू झालं तर बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला एक चांगला डाऊनफॉल बघायला मिळू शकतो. तर ICICI बँकसाठी जो काही सपोर्ट आहे तो 847 ते 840च्या दरम्यान. जर 840च्या खाली ICICI बँक ट्रेडिंग करायला चालू झाला तर ICICI बँकमध्ये आपल्याला काय की एक डाऊनफॉल बघायला मिळू शकतो. त्यावेळेस 820 आणि 796 पर्यंतचे पण टार्गेट ICICI बँकमध्ये बघायला मिळू शकतात. आणि ICICI बँकनं जर इथं जो काही टाईट कन्सोलिडेशन एरिया तयार केलाय, म्हणजे 870च्या वरती किंवा 880च्या वरती जर ICICI बँक क्लोजिंग द्यायला चालू झाला तर ICICI बँकमध्ये आपल्याला काय की इथे एक इनसाइड कॅन्डलचा ब्रेकआउट मिळेल आणि त्यानंतर ICICI बँकमध्ये आपल्याला स्लो आणि स्टेडीली 893 आणि 912 पर्यंतचे पण टार्गेट ICICI बँकमध्ये बघायला मिळू शकतील. नेक्स्ट बँक आहे ती SBI. तर SBI मध्ये जो काही आता मेन सपोर्ट आहे तो 518 ते 524च्या दरम्यान. जर 524च्या खाली जर SBI इथं क्लोजिंग द्यायला चालू झाला तर SBI मध्ये आपल्याला पहिलं टार्गेट 518 मिळणार आहे आणि त्यानंतर 508 हे दुसरं टार्गेट SBI मध्ये बघायला मिळू शकेल. आणि SBI साठी जो काही रेजिस्टन्स आहे तो 564 ते 570च्या दरम्यान. जोपर्यंत 570च्या वरती SBI क्लोजिंग देणार नाही तोपर्यंत SBI मध्ये आपल्याला काही की पॉझिटिव्ह मोमेंटम बघायला मिळणार नाही. त्याच्यासोबत अदानी ग्रुपमध्ये जे काही डेव्हलपमेंट होणार आहे त्याचा रिपल इफेक्ट ॲक्सिस बँक आणि SBI ह्या दोन बँकेवरती मेनली होणार आहे. त्यामुळे अदानी ग्रुपवरती पण कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट होतात किंवा अदानी ग्रुपबद्दल कशा पद्धतीनं न्यूज येतात ह्याच्यावरती पण तुम्ही लक्ष देऊन जर ट्रेडिंग केलं तर तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो. नेक्स्ट बँक आहे ती इंडसइंड बँक. तर इंडसइंड बँकमध्ये जो काही सपोर्ट आहे तो 1100 रुपये. जर 1100च्या खाली इंडसइंड बँक डेली बेसिसवरती क्लोजिंग द्यायला चालू झाला तर इंडसइंड बँकमध्ये आपल्याला 1029 पर्यंत पण टार्गेट बघायला मिळू शकतं. त्यामुळे इंडसइंड बँक येणाऱ्या आठवड्यामध्ये 1100 किंवा 1085 ची लेवल कशा पद्धतीनं होल्ड करत आहे ह्याच्यावरती इंडसइंड बँकचा नेक्स्ट मूव डिपेंड आहे. आणि जर इंडसइंड बँक जोपर्यंत 1170च्या वरती डेली बेसिसवरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत इंडसइंड बँकमध्ये आपल्याला हायर साईडचा मूव तिथं बघायला मिळणार नाही. नेक्स्ट बँक आहे ती कोटक बँक. तर कोटक बँकमध्ये पण आपल्याला इथं काय की एक वीकली टाइम फ्रेमवरती एक शूटिंग स्टार कॅन्डलचं फॉर्मेशन झालेलं दिसते. जर कोटक बँक जर
1750च्या खाली जर ट्रेडिंग करायला चालू झालं तर कोटक बँकमध्ये आपल्याला 1740 आणि त्यानंतर 1714 पर्यंत पण टार्गेट बघायला मिळू शकतं. आणि कोटक बँक जोपर्यंत 1804च्या वरती ट्रेडिंग करत नाही, 1 ते 2 दिवस क्लोजिंग देत नाही 1804च्या वरती, तोपर्यंत कोटक बँकमध्ये आपल्याला 1832 आणि 1853 पर्यंत टार्गेट बघायला मिळणार नाही. नेक्स्ट बँक आहे ती एयू स्मॉल बँक. तर एयू स्मॉल बँकमध्ये पण शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सांगितलेलं की कोटक बँक, एयू स्मॉल बँक ह्याच्यावरती तुम्ही इंट्राडे मध्ये काय की सेलिंग करू शकता आणि इंडसइंड बँक पण आपण इंट्राडे साठी सेलसाठी दिलेली. त्यामुळं जर एयू स्मॉल बँक येणाऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही 605च्या खाली जर एयू स्मॉल बँक ट्रेड करायला चालू झाला तर एयू स्मॉल बँकमध्ये तुम्ही सेल करू शकता. त्यावेळेस तुम्हाला 598 आणि त्यानंतर 579 पर्यंत पण टार्गेट एयू स्मॉल बँकमध्ये बघायला मिळू शकतं. आणि एयू स्मॉल बँक जर तुम्हाला अग्रेसिव्हली बाय करायचं असेल तर एयू स्मॉल बँक जोपर्यंत 653च्या वरती डेली बेसिसवरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तुम्हाला एयू स्मॉल बँकमध्ये काय की एक पॉझिटिव्ह मोमेंटम बघायला मिळणार नाही. त्यामुळं येणाऱ्या आठवड्यामध्ये बँक निफ्टीचे जे काही कॉम्पोनंट, ते कॉम्पोनंट कशा पद्धतीनं ट्रेड करतात त्याच्यावरती बँक निफ्टीचा मूव डिपेंड आहे. कारण की बँक निफ्टीनं जी काही हायर साईड आहे ती हायर साईड होल्ड केलेली आहे. आणि जर HDFC बँक आणि ICICI बँकमध्ये जर करेक्शन यायला चालू झालं किंवा जर डाऊनफॉल यायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला क्विक डाऊनफॉल इथं बघणं अपेक्षित आहे. किंवा असं पण होऊ शकतं की येणाऱ्या आठवड्यामध्ये बँक निफ्टीमध्ये आपल्याला इथे एक इनसाइड कॅन्डलचं फॉर्मेशन होताना दिसेल आणि त्यानंतर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक पॉझिटिव्ह ब्रेकआउट बघायला मिळेल. त्यामुळं बँक निफ्टी जोपर्यंत आपल्याला ह्या लेवलवरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये काय की एक तुमचा प्रॉपर व्ह्यू तयार ठेवू नका. कारण की बँक निफ्टीमध्ये तुम्हाला एक इंट्राडेमध्ये छोटे मोठे मूव मिळतील पण ते मूव काय की तुम्हाला ट्रॅप करायचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या लॉट साईजवरती काम करा. जोपर्यंत बँक निफ्टी 42,055च्या वरती डेली बेसिसवरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तुम्ही अग्रेसिव्हली बाय करू नका. आणि जोपर्यंत 40,800च्या खाली डेली बेसिसवरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तुम्ही अग्रेसिव्हली बँक निफ्टीमध्ये सेल पोझिशन घेऊ नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.